कधी कधी तुमच्या बाबतीत काही गोष्टी घडू देतो, पण तुमचा देवावरचा विश्वास आणि श्रद्धा ढळता कामा नये. झालेली जखम बरी करायची असेल तर वेदना सहन कराव्या लागतातच. तुझ्या अंतरात्म्यात आहोत मी, तुला हरू देणार नाही. जी झुंज खेळतोयस मनाशी त्यात तुला काय मार्ग दाखवत राहणार नाही. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझी आई तुझ्या करता आधार आहे आणि तू तिच्या करता जीवाचं बळ आहेस. का त्रास करून घेऊ नकोस. जे घडतं त्या मागे कारण असतं आणि ते कारण आम्ही देतो. स्वामी, बाळा रे, परमेश्वराला शोधण्यासाठी दूर डोंगर तऱ्यात जाण्याची आवश्यकता नाहीये. अरे तो काही कुठे लपून बसला नाहीये. तो तुझ्या रोजच्या कृत्यांमध्ये, प्रेमामध्ये आणि नात्यांमध्ये वास करतो. फक्त त्याला ओळखण्याची नजर लागते. शिवार शंकर नवाज शिवशंकर शंभो. बाळा, परिस्थिती काही असो, तू हार मानू नकोस, खचून जाऊ नकोस. अरे आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तू स्थिर राहा. नीट बघ, चारही थांब तुझ्या आई वडिलांच्या भोवतीच आहे. अरे स्वर्ग इथेच आहे आणि परमेश्वर इथेच. अरे आई वडिलांची सेवा केली तर कुठेही जायची गरज नाही. तुम्ही चार धाम कराच, त्याने पुण्यच मिळणार आहे. पण आई वडिलांचं मन दुखावून जर काही केलं तर पुण्य मिळणार नाही. प्रत्येक वेळी भक्ताच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आम्हाला नियंत्रित करता येत नाही. काही गोष्टी भक्ताच्या चांगुलपणामुळे ठरतात, तर काही त्याच्या सत्सद विवेक बुद्धीमुळे. आयुष्यात संकट येतील, संकट जातील, पण श्रद्धा कायम असायला हवी. त्यानेच ठरेल की तू जळणार की होरपळणार. शिव शंकर शंभो. अरे आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा अंदाज कधी लावता येत नाही. अरे वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं. खंबीर आधाराचं दुसरं नाव म्हणजे बाप. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा,